ढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये हत्या होते आणि लोक बघत राहतात. 10-15 लोक आजूबाजूने जात आहेत, परंतु ते लोक नुसतेच बघत आहेत. हे सगळं चित्र विदारक आहे. एकही माणूस मदतीला तिच्या जायचा प्रयत्न करत नाही. एक माणूस जाताना दिसतोय, परंतु त्याची शक्ती कमी पडते. इतका कदाचित तो इसम रागात असावा. पण या निमित्ताने मुंबईलगतच्या भागामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते, तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत इतकी गंभीर आणि इतकी भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरवर प्रश्नचिन्ह लावणारं आहे. पोलिसांनी पण अशाच प्रकारची झिरो टॉलरन्स म्हणजे महिलांबद्दलचे कुठलेही अत्याचार सहन केले जाणार नाही आणि त्याच्यात सहभाग वाढावा अशा प्रकारची भूमिका घेणं फार गरजेचं आहे. वेळप्रसंगी महिलांना स्वसंरक्षणासाठी हत्यारं दिली जावी हे आवश्यक आहे. DG रश्मी शुक्ला यांनी बडी कॉप ही योजना केलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक महिला कॉन्स्टेबलच्या मार्फत स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न करू शकतात. तर मला असं वाटतं की समाजाचा सहभाग पोलिसांनी घेऊन लोकांचं धैर्य वाढवून लोकांनी वेळप्रसंगी मध्ये पडलं पाहिजे, ही भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आरोपीला कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे असं मी उपसभापती म्हणून पोलिसांच्याकडे पाठपुरावा